हॅलो, गुड मॉर्निंग. तर तुमचं आपल्या एका नवीन अशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आता सकाळच्या 7:30 पावणे 8 वाजत आल्या होत्या आणि अंघोळ केली, चहा घेतला. संचित झोपलाच होता. आता सुट्ट्या आहेत त्यामुळे साहेबांचं निवांत आहे. त्याला उठ म्हणलं, बराच वेळ झाला होता. तो काही उठत नव्हता. केस धुतले होते. मग केसांना सिरम लावत असते आणि आणि केसांना मी काय करते, एक असा म्हणजे टी-शर्टच एक केलाय. त्या टी-शर्टचा जो गळा असतो ना, तर त्याला मी शिवले एका साईडनी आणि तो टी-शर्ट मी केसांना बांधत असते आणि म्हणजे पाणी वगैरे लगेच टी-शर्ट तो शोषून घेतो. नंतर थोडंसं पाणी कमी झालं की टी-शर्टनी व्यवस्थित केस पुसून घ्यायचं. सिरम लावत असते मी थोडंसं आणि सिरम लावून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं मालिश करायची. संचितचं चालू होतं बघा 9 वाजत आल्या होत्या. निवांत झोपला होता. "उठ, उठ, उठ" म्हणते तर तो काही उठत नव्हता आणि मला असं म्हणतोय की सुट्ट्या चालू आहेत आणि तू काही मला झोपूच देत नाही. आता 9 वाजेपर्यंत कोण झोपतं का? तर असं आहे त्याचं. मग सिरम वगैरे लावून घेतलं. स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाकामध्ये रात्रीचं वरण होतं. त्या वरणला तडका वगैरे दिला आणि मग भाकरी असं बनवून घेतलं. संचितला उठवला की नंतर मग इथलं वरचं पहिल्यांदा आवरलं. कारण एकदा खाली गेले की वरचं तसंच राहतं आवरायचं. त्यामुळे मग जायच्या अगोदर सगळं आवरून घ्यायचं आणि आमचा काही सकाळचा नाश्ता नसतोय. जेवणच डायरेक्ट असतं. त्यामुळे मस्त असं आवरून घेतलं की स्वयंपाक बनवला आणि ते बघू शकता रात्रीचं वरण होतं त्याला तडका दिला, मक्याची भाकरी आणि बोंबीलचा रस्सा होता. तर तुम्ही सगळेजण ना या जेवण करायला नाश्ता नसल्यामुळं उठलं की चहा घेत असते आणि मग एक 10:15, 10:30 किंवा 11 वाजेपर्यंत जेवणच करत असते आणि मला मक्याची भाकरी कडक अशी आवडते. मक्याची म्हणा, बाजरीची म्हणा, तर असं कडक भाकरी खायला छान वाटतं. तुम्हाला आवडते का? ते पण कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चला तर मग बाय.